सोलापूर महानगरपालिकेमधील कार्यरत आणि सेवानिवृत्त सेवकांना 40% महागाई भत्त्याच्या दरामध्ये वाढ करण्याची घोषणा पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केली। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त इंद्रभुवन इमारतीसमोर ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त तैमूर मुलाणी, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, गिरीश पंडित, मुख्य लेखापाल डॉक्टर रत्नराज जवळगेकर, मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी, आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, नगर अभियंता सारिका अकुलवार, नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांच्यासह इतर मान्यवर अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी तंबाखू मुक्तीची शपथ तसंच तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली। व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे होणारे आजार ज्यांच्या दुष्परिणामाची मला जाणीव आहे, त्या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे। माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखूमुक्त व थुंकीमुक्त आहे। इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा व सार्वजनिक ठिकाणी थुंकदाणीचा वापर करावा यासाठी मी प्रयत्न करेन। या प्रसंगी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आपले विचार मांडले। या पवित्र प्रसंगी मी भारत माताच्या चरणी वंदन करतो आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। सोलापूर शहराचा पाणी पुरवठा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय आहे। स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 170 MLD उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी प्रकल्प पूर्ण झाला असून उजनी पंप हाऊस येथून पाकणी पंप हाऊसपर्यंत पाणी पोहोचत आहे। यानुसार जुन्या आणि नव्या पाईपलाईनद्वारे शहराला प्रायोगिकत्वावर 3 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे। वन विभागाची जमीन नवीन पाकणी वॉटर ट्रीटमेंट प्लांट साठी उपलब्ध करून देण्याची कारवाई सुरू आहे। शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून 2057 पर्यंतच्या गरजांचा विचार करून महाराष्ट्र राज्य नगरोत्थान योजनेअंतर्गत सोलापूर सिटी वॉटर सप्लाय स्कीम अंतर्गत इंटरनल डिस्ट्रीब्युशन सिस्टम उभारण्याची महत्वाकांक्षी योजना आखण्यात आलेली आहे। योजना शासनाकडे सादर करण्यात आली असून त्याला तत्वतः मंजुरी देण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत सोयगाव येथे अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र, 23 ESR सुमारे 65 किलोमीटर लांबीच्या फिडर मेन आणि 704 किलोमीटर लांबीच्या वितरण पाईपलाईनचा समावेश आहे। जवळपास 892 कोटी खर्चाच्या या प्रकल्पामुळे नागरिकांना पुरेशा दाबाने व सातत्यपूर्ण पाणी उपलब्ध होईल। तसेच महाराष्ट्र राज्य नगरोत्थान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ड्रेनेज योजना राबवण्यात येत असून 207 किलोमीटर सांडपाण्याच्या वाहिन्या 49 MLD क्षमतेच्या सांडपाणी शुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे। या योजनेसाठी एकूण 429 कोटीची मंजुरी मिळाली असून यावेळी अग्निशामक दलाचे सहाय्यक अधीक्षक अच्युत दुधाळ यांनी या सोहळ्याचं शिस्तबद्ध संचालन केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नगर सचिव प्रवीण दंतकाळे आणि डॉक्टर अक्षता हळिंगळी यांनी केलं।